पनवेल चॅम्प 11 पनवेल आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर अन्वी 11 चुनाभट्टी असे एकंदरीत आपण जर पाहिलं तर शिवशंभो कामोठे आई 11 पनवेल आणि अन्वी 11 चुनाभट्टी असे 3 संघ काल 3 गटातून क्वालिफाय झाले होते। तर आपला एक राखीव खेळाडू सुद्धा पाठवून द्या। आपला जर राखीव खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये नसेल तर त्या टीमला 2 रनची पेनल्टी आहे। तर कालच्या दिवसाकडे आपण मात्र सर्वप्रथम लक्ष टाकत होतो। त्या कालच्या दिवसातून मात्र आपण जर पाहिलं तर अन्वी 11 चुनाभट्टी त्याचबरोबर आई 11 पनवेल आणि शिवशंभो कामोठे असे एकंदरीत 3 संघ सुपर 3 मध्ये आले होते। त्यांच्यामध्ये शेवटला ड्रॉ केला गेला आणि त्यामधून मात्र आई 11 पनवेल हा संघ जो आहे तो थेट मात्र सेमी फायनल मध्ये क्वालिफाय झाला होता। त्यानंतर मात्र अन्वी 11 चुनाभट्टी आणि शिवशंभो कामोठे यांच्यामध्ये एक रंगतदार मॅच काल रंगली होती आणि त्यामधून मात्र शिवशंभो कामोठे मात्र सेमीफायनल साठी क्वालिफाय झाला आणि त्यानंतर सेमीफायनल मध्ये शिवशंभो कामोठे आणि आई 11 पनवेल यांच्यामध्ये जो एक रंगतदार सामना रंगला त्यातून मात्र शिवशंभो कामोठे मेगा फायनल मध्ये क्वालिफाय करतोय। आजच्या सुपर 3 मध्ये कोण दाखल होणार याच्यासाठी मात्र आता अ गटातून ही लढत सुरू होतीये। विजेता विरुद्ध विजेता ऋषी 11 हडी विरुद्ध मित्रत्व 11 लांजा। सलामीची जोडी मैदानावरती संजू आणि प्रफुल्ल। थोडासा बदल मात्र या बॅटिंग लाईनअप मध्ये केला गेलाय। पहिला बॉल घेऊन मात्र गोलंदाज सज्ज पायस अल्मेडा। पहिलाच बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल का, परंतु निर्जन स्थळी अगदी नो मॅन्स लँड मध्ये हा बॉल पडतोय। पायस अल्मेडा PIUS पहिली ओव्हर सिंगल। संजू आणि प्रफुल्ल मैदानावरती दाखल झाले आहेत। पायस अल्मेडाचा पहिलाच बॉल हवेत मात्र खेळलेला फटका आपण पाहिला। क्षेत्ररक्षक मात्र बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही, तिथे मात्र रन्स घेतल्या गेल्या, धावा जमा केल्या गेल्या। सुरुवात मात्र झाली या विनर वर्सेस विनर मॅचला, विजेता विरुद्ध विजेता या सामन्याला। संजू मात्र एक धाव घेऊन आपल्या वैयक्तिक आणि सांघिक धावांचं अकाउंट ओपन करतोय आणि दुसऱ्या बाजूला स्ट्राइक रोटेट झाल्यानंतर प्रफुल्ल स्ट्राइकवर। पायस अल्मेडाचा पुढचा बॉल, फिरकी गोलंदाजीचं अस्त्र, गुडलेंथवरचा बॉल या वेळेला पिक केलाय आणि वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरून प्रफुल्लच्या बॅट मधून प्रफुल्लित करणारा हा षटकार। पहिलाच बॉल सामोरं गेले आणि पहिल्याच बॉलवरती पायस अल्मेडाला मात्र त्याच्या अगदीच दुसऱ्या चेंडूवरती एक जबरदस्त स्ट्रोक खेचून थोडंसं मात्र खचण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला। पुढचा बॉल प्रफुल्लसाठी। या वेळेला ओव्हरपिच चेंडू होता, जमिनीलगतचा फटका वाईडिश लॉंग ऑन कडे पुन्हा एकदा काऊ कॉर्नर मध्ये। तिथे मात्र प्रजेश आहे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत, थ्रो मात्र यष्टी रक्षकाच्या दिशेने केला जातोय। एकेरी धावेवर समाधानी राहिले, एक मोठा फटका खेळल्यानंतर थोडंसं सेन्सिबल क्रिकेट तिकडे मात्र खेळलं गेलं ते प्रफुल्लच्या माध्यमातून। 3 चेंडू आणि धावसंख्या झाली आहे ती 8। एक महत्वपूर्ण मॅच आहे, सुपर 3 मध्ये क्वालिफाय करून देणारा हा सामना आहे। अगदी ड्रॉ मध्ये जाणार आहात, ड्रॉ मध्ये तुमचं जर नशीब चमकलं तर तिथे मात्र तुम्हाला सरळ मेगा सेमीफायनल गाठता येऊ शकते। वेगवान बॉल होता या वेळेला संजूसाठी हाताला गेला होता पायस अल्मेडाचा। एक वेगवान तेज तर्रार चेंडू मात्र जागीच शरीराचाही वेध घेतला, बॅटलाही मात्र स्पर्श घेतला, ब्रश करत मात्र बॉल शॉर्ट स्क्वेअर लेग कडे। तिथे मात्र यष्टी रक्षक आपण पाहिलं तर विशाल आपल्याला पाहायला मिळाले, विशाल लुडबे। पुन्हा एकदा हवेत बॉल, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक मात्र बॉल पर्यंत पोहोचू शकलेले नाही आहेत। अगदी लॉंग ऑफ वरून मात्र फिल्डर आला, एक्स्ट्रा कव्हर वरून मात्र फिल्डर आला। गोलंदाज स्वतः पायस जर तिकडे गेले असते मला वाटतं ही कॅच होऊ शकली असती, परंतु पायस मात्र बॉल कलेक्शन साठी यष्ट्यांजवळच थांबले। आणखीन एका धावेची भर पडते स्कोरबोर्ड वरती, 4 सिंगल 1 षटकार अशा 10 धावा स्कोरबोर्ड वरती सध्याच्या घडीला आणि शेवटचा एक चेंडू पहिल्या षटकातून मात्र शिल्लक राहिलाय। विजेता विरुद्ध विजेता, एका बाजूला मित्रत्व लांजा आणि त्यांच्या विरोधात ऋषी 11 हडी। या वेळेला ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता, बॅटची टॉप एज घेतोय आणि विशाल लुडबे बॉल खाली आलेत। पहिला धक्का, संजूची विकेट। ज्या खेळाडूला मागील मॅच मध्ये सामनावीराचा पुरस्कार दिला गेला, ज्या खेळाडूला मात्र मगाशी आपण प्लेअर ऑफ द मॅच ठरलेलं पाहिलं, तो खेळाडू मात्र या वेळेला स्वस्तात तंबूच्या आसऱ्याला परततोय। शेवटचा चेंडू आणि त्यावर मात्र संजूची विकेट।
मी गणेशजी कटके यांना विनंती करतोय आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे हार्दिक स्पोर्ट्सच्या वतीने. बॅटिंगसाठी आता मात्र सूरज आलेत. मगाशी सलामीच्या जोडीमध्ये सूरज आला होता. यावेळेला बॅटिंग लाईनअप मध्ये थोडासा बदल केला गेला. संजूला मात्र संधी दिली गेली. मगाशी सूरज आणि सूरज सोबत प्रफुल्ल आले होते. आता मात्र सूरज वन डाऊन बॅटर म्हणून आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 1 गडी बाद 10 धावा स्कोरबोर्ड वरती. मित्रत्व लांजा आणि ऋषी 11 हडी दुसरं षटक हाताळण्यासाठी मात्र बॉलिंग मार्क वरती सोहेल शेख आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त बॅटिंग केली होती मगाशच्या मॅच मध्ये सोहेल शेखने. सामनावीराचा पुरस्कार त्यालाही मिळाला होता. यावेळेला मात्र डीप स्क्वेअर लेग मधून फिल्डर जोराने धावतोय. प्रतीक त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. थ्रो मात्र यस यस नो नो शेवटला केली हो हो आणि कॉलिंग मध्ये गडबड. धावांसाठी केली जाणारी धडपड परंतु ती धडपड मात्र यावेळेला अयशस्वी ठरली आणि प्रफुल्ल मात्र धावचीत होऊन माघारी परतला. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र यावेळेला प्रफुल्लला माघारी परतावं लागेल. प्रतीकचा एक जबरदस्त थ्रो. विशाल लुडबे यांचं चांगलं कलेक्शन. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि तिथे मात्र फलंदाज प्रफुल्ल माघारी परतले आपण पाहतोय. नवीन फलंदाज अभि येत आहेत मैदानात. एका मागोमाग एक आता विकेट्स यायला सुरुवात झाली आहे. धावांची स्थिती आपण जर पाहिली तर सुस्थितीमध्ये नाही म्हणता येणार कारण दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि दुसऱ्या षटकातून आपण जर पाहिलं तर एकंदरीत हा पहिलाच बॉल होता. त्यावर मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना रनआउट झाले प्रफुल्ल. फलंदाजीसाठी अभि स्ट्राईकवर. नॉन स्ट्रायकिंग एंडला सूरज. दोन्हीही नवीन बॅटर. 1 डाऊन आणि 2 डाऊन फलंदाजांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सोहेल शेख पुढच्या बॉलसाठी. ओव्हर द विकेट यावेळेला भन्नाट वेगाने अगदी चांगली पॉवर जनरेट केली होती खांद्यातून. यावेळेला थ्रो केला तो ओव्हर थ्रो झाला. एका धावेला दुसऱ्या धावेत कन्वर्ट करतील का आणि हो ही धाव कन्वर्ट होणार सुद्धा आहे कारण बराच मागे गेलाय बॉल. लॉंग ऑफ पर्यंत पोहोचलाय. जिथे फक्त एकच धाव मिळणार होती तिथे मात्र 2 धावा मिळाल्या आणि दुहेरी धावेने मात्र अभिने आपल्या वैयक्तिक धावांचं खातं उघडलं. संघाचं धावफलक मात्र 13 धावा 2 गडी बाद. हाफ ट्रॅकर कट केलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. डीप पॉइंट बॅकवर्ड पॉइंट मध्ये फिल्डर आणि अभि मात्र इथे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आहेत. स्क्वेअर कटचा फटका तिकडे मात्र गेला तो डीप पॉइंट कडे. 1 धाव मात्र घेऊन समाधानी राहिले. एकेरी धावेने मात्र 14 धावा स्कोर कार्डवर 2 गडी बाद. मित्रत्व लांजा. हार्दिक स्पोर्ट्स हे भव्य दिव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेटचं मान्सून ऑफर मान्सून धमाका अर्थात सिंधुदुर्ग चषक. इथे मात्र 35,000 रुपये पटकावण्याची नामी संधी आपल्या सर्व खेळाडू मित्रांना सर्व संघांना. अंतिम विजेता ठरावं लागेल. यावेळेला गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं. कमी गतीने एक फ्लाइटेड यॉर्कर हाताळायचा प्रयत्न परंतु डाऊन दी लेग साइड अगदी लेग स्टंपच्या बराच बाहेरचा बॉल इथे मात्र हाताला गेला होता तो सोहेल शेख कडून. अतिरिक्त धावेची घोषणा येते. व्हाईट बॉलचा इशारा. यावेळेला वेग वाढवला. ऍक्शनला मात्र रिॲक्शन मिळालं. सूरजच्या बॅटमधून यावेळेला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे कडक कडकडीत प्रहार. बॉल सीमा पार. षटकार. अगदी झाडा झुडपांमध्ये मात्र या बॉलला पाठवलं आणि त्या क्षेत्ररक्षकाला सांगितलं की जा बॉल शोधून आण. चांगला फटका येतोय सूरजच्या बॅटमधून. आत्मविश्वासी फटका. मनस्थिती मात्र बदलते फलंदाजांची. धावांची गती वाढते. पुन्हा एकदा प्रयत्न केला परंतु हा प्रयत्न फसतोय की काय. स्वतः मात्र सोहेल शेख बॉल खाली. कोणतीही चुकी करत नाहीये. सेफ हँड्स मध्ये बॉल आणि विकेटचं पतन. माघारी जावं लागेल सूरजला सुद्धा. या ओव्हर मध्ये हा विकेट येतोय. 5व्या चेंडूवरती मात्र फलंदाज सूरज तंबूच्या आसऱ्याला जाईल. थोडीशी धावगती वाढवण्याचा प्रयत्न तर केला. एका वेळेला यश मिळालं. दुसऱ्या बॉलवर अपयशी ठरला. एक तेरी तो एक मेरी. जशास तसं तोडीस तोड काटेकी टक्कर होती. एका बाजूला सोहेल शेख तर दुसऱ्या बाजूला सूरज होते. कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे संघाला पुन्हा एकदा सूचना आहे. आपण जिथे कुठे असाल जर मैदानावरती आलेले असाल तर आपण आलेल्याची नोंद आमच्या मुख्य व्यासपीठाकडे द्यायची आहे. तुमच्या विरोधी संघाचा प्रतिनिधी आमच्याकडे आलेला आहे. श्री दत्तकृपा कोकीसरे वैभववाडी
संघ इथे उपस्थित आहे. कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे, आपल्याला सुद्धा विनंती आहे, आपण जर मैदानावरती आलेले असाल तर आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. दरम्यान स्कोर जर आपण पाहिलात तर 1.5 चेंडू नंतर 3 गडी बाद 21 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर. मगाचा सामना आपण जो पाहिला होता, एकाच पहिल्याच ओव्हरमध्ये 24 आले होते. चांगला वेग पाहायला मिळतोय. इथे मात्र गोलंदाज सोहेल शेख कडून मात्र खांद्यातून मात्र ताकद लावली जाते बॉलला वेग देण्यासाठी. नवीन बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये वैभव, त्याच्या बॅटमधून मात्र एक सिंगल येते आणि सिंगल सोबत ओव्हर नंबर 2 चा खेळ संपेल. संघाची धावसंख्या 1 गड पुढे सरकेल. 3 गडी बाद 22 धावा. 11ची सरासरी 2 षटकांमध्ये 22 बनवल्यात. शेवटचं षटक आता मात्र कोण हाताळणार, कोणाकडे मात्र ही जबाबदारी सोपवली जाणार. हाणामारीचा खेळ असेल, स्लॉग ओव्हरचा खेळ, डेथ ओव्हरचा खेळ. आणि हा बॉल सोपवलाय तो वैभवच्या हातामध्ये. कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे संघाचे प्रतिनिधी सुद्धा इथे आलेले आहेत. नाणेफेक करून घेण्यास हरकत नाहीये. श्री दत्तकृपा कोकिसरे वैभववाडी आणि कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे यांच्यामध्ये पुढील सामना आहे आणि त्यामध्ये हा टॉस आपण पूर्ण करतोय दरम्यानच्या कालावधीमध्ये. तोपर्यंत आपण जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र वैभव सज्ज होतोय शेवटच्या षटकासाठी. हाणामारीचं आणि मारामारीचं हे षटक, किती धावा येतील या स्लॉग ओव्हरमध्ये, या डेथ ओव्हरमध्ये. वैभवचा पहिला बॉल, बॉलला वळवण्याचा प्रयत्न, परंतु ऑफस्टम्पच्या खूपच जास्त बाहेर निघतोय चेंडू. अतिरिक्त धावेची घोषणा, व्हाईट बॉलचा इशारा, स्वैर चेंडू, अवांतर धाव, अतिरिक्त रन्स एक्स्ट्रा येत आहेत. चला वैभववाडी कोकिसरे, आपण टॉससाठी यायचंय. इथे मात्र मला वाटतं लेगबाईच्या स्वरूपातल्या धावा असणार आहेत. शॉट थर्डमॅनच्या दिशेने मात्र बॉल ट्रॅव्हल झाला होता. पहिली धाव वेगाने घेतली आणि इथे मात्र दुसऱ्या बाजूने वा, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला कलेक्शनला कोणी नव्हतं, त्यामुळे थ्रो करता आलेला नव्हता विशाल लुडबे यांना. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धावांसोबत संघाची धावसंख्या 25. 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुढचा बॉल आपण पाहूया वैभवचा. स्ट्राइक वरती वैभव. वैभव विरुद्ध वैभव असा हा सामना, बेस्ट वर्सेस बेस्ट. पुन्हा एकदा कडक ऊन पाहायला मिळते. कोकिसरे टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत. नाणेफेक करायला हरकत नाहीये आणि ऑन द स्पॉट डिसिजन सांगायचंय, लक्षात घ्या. यावेळेला पदल आली त्या आणि फुटवर्क सोबत मात्र खेळलेला फटका. पुन्हा एकदा कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या वरून सीमा पार षटकार. इथे मात्र पुढे चालून आले होते आणि चाल चांगली होती. चांगलं फुटवर्क आणि चांगलं टायमिंग आणि पुरेशी ताकद फटक्यामध्ये आणि 6 धावा. जबरदस्त स्ट्रोक खेळला इथे वैभवच्या गोलंदाजीवर. वैभवच्या विरोधात वैभव होता. फलंदाज वैभव यावेळेला यशस्वी ठरतोय. एक जबरदस्त स्ट्रोक त्याने खेळला आणि हा षटकार. पहिला चेंडू अवांतर धाव आली, त्यानंतर एक दुहेरी धाव. दुसरा चेंडू मात्र निर्धाव आला आणि तिसऱ्या चेंडूवरती षटकार. असं मात्र या मागील 3 चेंडूंचं विश्लेषण आपण पाहतोय. पुन्हा एकदा वैभव विरुद्ध वैभव असा सामना मैदानाच्या आतमध्ये. गुडलेंथवरचा बॉल या वेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, त्याला मात्र कट केलं. बॉईल मध्ये तिकडनं डीप पॉइंट मध्ये फिल्डर आहेत. थ्रो चांगला आहे आणि या वेळेला कलेक्शनही चांगलं केलं वैभवने आणि रनआउट व्हावं लागेल इथे मात्र वैभवला. चौथ्या चेंडूवरती दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये निघाले होते. नाणेफेकीचा कौल मात्र पूर्ण झालाय. श्री दत्तकृपा कोकिसरे वैभववाडी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय मात्र पुढील सामन्यासाठी स्वीकारलेला आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये मात्र विकेट आलेली आपण पाहिली. ह्या टॉस दरम्यान टॉसही पूर्ण झालेला आपण पाहिला आणि कोकिसरे वैभववाडी श्री दत्तकृपा स्पोर्ट्स क्लब या संघाने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. मोठी विकेट आली आहे त्या वैभवची, ज्याने मात्र या अगोदर एक षटकारही ठोकला होता. स्कोर जर आपण पाहिला तर 32 वर 4 विकेट्स. संदीप येतात मैदानावरती. स्ट्राइक वरती मात्र अभि असेल.
4 चेंडूंचा खेळ पूर्ण. 5वा बॉल भिरकावण्याचा प्रयत्न, बॉल मात्र पाठीमागे लॉंग स्टॉप रिजन मध्ये. तिथे मात्र थोडंसं पाण्याचं डबकं आहे. मगाशी सुद्धा अशाच पद्धतीने बॉल मागे जात असताना त्या पाण्याच्या डबक्यांमध्ये बॉलचा वेग कमी झाला आणि इथे मात्र आणखीन एका विकेटचं पतन दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये. हा वाईट बॉल आहे आणि वाईट वर मात्र एक धाव अधिक मिळेल. आउटफील्ड मध्ये असणारं ते पाणी दोन्ही वेळेला मगाशी सुद्धा असंच बॉलचा वेग कमी करताना पाहायला मिळालं. जिथे चौकार मिळणार होते तिथे मात्र फक्त एकच धाव घेतली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र रनआउटही झाले. संदीप आउट झाला. संदीपची जागा घेण्यासाठी मात्र नवीन फलंदाज मैदानावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा मात्र पाठीमागच्या बाजूला बॉल जाताना पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा रनआउटची संधी आहे. बघूया काय घडतंय. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो करायचंय का, परंतु यावेळेला थोडासा उशीर केला विशाल लुडबेने. गणेश आलेले होते बॅटिंगला. 2 धावा मात्र इथे पूर्ण झाल्या. चुकीच्या ठिकाणी सर्वप्रथम थ्रो त्या ठिकाणी करायचा होता तो नॉन स्ट्रायकिंग एंडला, परंतु स्ट्राइक एंडला मात्र अभिची विकेट पटकावण्याच्या प्रयत्नामध्ये पाहायला मिळाले विशाल. धावसंख्या मात्र या 2 धावांनंतर जाऊन पोहोचेल ती 36 या धावसंख्येवर. या अगोदर रनआउट झाले परंतु या वेळेला धावा पूर्ण झाल्या. सारख्याच पद्धतीने मात्र दोन्ही वेळेला संधी होती. 36 रन्स ऑन दी बोर्ड, 36 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. आणि शेवटचा बॉल आता मात्र शिल्लक राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. या डावातला शेवटचा बॉल स्लोअर 1 बाउन्सर होता. परफ्यूम डिलिव्हरी होती. गणेश मात्र तिकडे रनआउट होईल शेवटच्या बॉलवर. थोडीशी जास्त घाई केली तिथे मात्र प्रयत्न फसला आणि फलंदाज गणेष मात्र तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसला. तसा मात्र इनिंगचा खेळही संपतोय आणि दोन्ही फलंदाज मैदानातून बाहेर जातील. पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर अर्थात पहिल्या 3 षटकांदरम्यान 6 गड्यांच्या मोबदल्यात मात्र धावा जमवल्या गेल्या त्या 36-12 सरासरी. आणि जिंकण्यासाठी मात्र येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये मॅचच्या उत्तरार्धामध्ये 12.33 रिक्वायर्ड रन रेटनं 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो हा सामना जिंकण्यासाठी ऋषी 11 हडी संघाला. तो प्रत्येक टीम मध्ये याला आहे का फील्डिंग. चला अधिक वेळ घेऊ नका, लगेच फिल्डिंग लावून घ्या. बरोबर 11:55 हा सामना संपलाय. यानंतर पुन्हा एकदा 12 मिनिटांचा वेळ सेट केला जाईल, ज्या वेळेला दुसऱ्या डावाचा पहिला बॉल पडेल. 3 ओव्हरच्या सामन्यासाठी मात्र 12 मिनिटांची वेळ तुम्हाला बंदित करून दिली गेली आहे. त्यामध्ये तुम्हाला इनिंग पूर्ण करावीच लागेल, याची आपण दोन्ही संघांनी नोंद घ्या. या पुढे सुद्धा आपण असंच करणार आहोत, कारण वेळेचं भान नाही राखलं तर सर्व सामने आजच्या दिवसातले पूर्ण होऊ शकणार नाहीत. काल जवळपास 7 ते 7:15 वाजेपर्यंत स्पर्धा रंगली आणि सर्व 11 सामने कालच्या दिवसात पूर्ण झाले. परंतु आजच्या दिवसात एक सामना अधिक आहे, कारण मेगा फायनल सुद्धा आपण खेळवणार आहोत आणि त्यानंतर पारितोषिक वितरण सुद्धा आपल्याला करायचंय. त्यामुळे विनंती असेल सर्व संघांना, आपण थोडंसं सहकार्य करा. चला आता हडी टीमला विनंती आहे, आपण सलामीची जोडी मैदानावरती पाठवून द्या. एक चांगला सामना रंगेल यात काही तीळ मात्र शंका नाहीये, कारण दोन्ही टीम एक एक मॅच जिंकून मात्र या राऊंड पर्यंत पोहोचलेत, या फेरीपर्यंत पोहोचलेत. तर या फेरीत मात्र जिंकलात तर सुपर 3 मध्ये क्वालिफाय व्हाल. अगदी ड्रॉच्या माध्यमातून तुमचं जर नशीब चमकलं तर थेट तुम्ही सेमीफायनल गाठू शकता. परंतु ही मॅच त्यासाठी तुम्हाला जिंकावी लागेल. यानंतर दुसऱ्या गटाला सुरुवात होईल आणि दुसऱ्या गटातला पहिला सामना श्री दत्तकृपा कोकिसरे वैभववाडी विरुद्ध कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे. आणि त्यांच्यामधल्या नाणेफेकीमध्ये मात्र श्री दत्तकृपा कोकिसरे वैभववाडीने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलेला आहे.
36 धावा झाल्यात. 37 धावांचा पाठलाग मात्र आता सुरू होतोय. प्रजेश रावले आणि सोहेल शेख सलामीची जोडी ऋषी 11 हडी संघाकडून मैदानावर दाखल झाली आहे. पाहूया या सामन्यामध्ये आता विजय कोणाचा होतोय, पराभव कोणाचा होतोय, कोण पुढील फेरीमध्ये प्रवेश करतोय, कोणाचा प्रवास मात्र आज स्पर्धेतून इथेच थांबतोय. स्ट्राइक वरती मात्र आपण जर पाहिलं तर प्रजेश रावले आपल्याला पाहायला मिळतोय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला सोहेल शेख. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मात्र नामवंत खेळाडूंचा हा खेळ आपण अनुभवताय. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी कोकणातले हे दोन मोठे जिल्हे आणि त्यातून मात्र आलेले सर्व नामवंत खेळाडू आपण पाहताय. बॉलिंग मार्क वरती वैभव आहे आणि स्ट्राइक वरती प्रजेश आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला सोबत मात्र सोहेल शेख. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. 12.33च्या सरासरीने मात्र फलंदाजी करायची आहे. 3 षटकांचा वेळ इथे सेट केला जातोय. पहिला बॉल आणि 11:58 मिनिटं इथे झालेली आहेत. तिथून पुढे मात्र 12 मिनिटांची वेळ तुमच्याकडे असेल. या वेळेला पहिला चेंडू मात्र पंचांकडून आपले दोन्ही हात पसरवले जात आहेत. व्हाईट बॉलच्या इशाऱ्यासोबत मात्र सामन्याला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. बरोबर 11:58 मिनिटाला सामन्याला सुरुवात होते. 12 मिनिटांचा वेळ म्हणजे बरोबर 12:10 मिनिटांपर्यंत हा सामना संपला पाहिजे. यावेळेला सरळ बॅटने फटका सजवलाय. फ्लॅट शॉट, रॉकेट फटका, गोलंदाजाला लागेल झटका. वन बाउंड सीमा पार, धावा मिळतील 4 आणि येतोय प्रजेशच्या बॅटमधून एक समोरचा चौकार. सीधी बॅट, नो बकवास. 4 धावा. एक मोठं नाव आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं. प्रजेश रावले आणि त्याच्या समोर वैभव. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने समोर फ्लॅट शॉट आणि काय कॅच पकडली आहे. वा सूरज, जबरदस्त क्षेत्ररक्षण करताना अगदी जमिनीवरचा बॉल जो आहे तो त्यांनी उचललाय आणि प्रजेशला माघारी परतावं लागेल. एक फ्लॅट शॉट खेळला होता, अगदी जमिनीवर पडणारच होता बॉल की तितक्यात सूरज तिकडे पोहोचला आणि त्याने आपल्या हाताने बॉल अगदी जमिनीवर पडण्यापासून थांबवला आणि त्या बॉलला उचलत मात्र प्रजेशला माघारी जाण्याचा इशारा केलाय. पहिला विकेट. चौकारानंतर मात्र प्रजेश रावले बाद आणि त्यांची जागा घेण्यासाठी प्रतीक गवांडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. क्लास कॅच दर्जा होता या कॅच मध्ये. वाखाणण्याजोगी फिल्डिंग तिकडे मात्र सूरज कडून पाहायला मिळाली. अगदी उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाच्या रेसमध्ये आता सूरज असू शकेल. कालही एका हाताने एक कॅच आपण पकडला गेलेला पाहिला होता. जबरदस्त फिल्डिंगचं तेही प्रदर्शन. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला सुद्धा एक विशेष पारितोषिक आहे. आकर्षक असे स्पोर्ट शूज त्या खेळाडूला दिले जाणार आहेत आणि बॅटिंगसाठी मात्र प्रतीक गवंडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 37चा पाठलाग करायचा आहे. 2 चेंडू आतापर्यंत हाताळले गेले, ज्यामध्ये पहिला बॉल वाईड आला, त्यानंतर एक चौकार आणि आता मात्र प्रजेशची विकेट. वैभवच्या ओव्हरमध्ये क्षेत्ररक्षणात थोडासा बदल इथे केला गेला. डावीकडून फक्त उजवीकडे थोडंसं सरकवलं गेलं विशालला. दरम्यान विशाल, वैभवचा फुल टॉस बॉल आणि प्रतीक गवांडेने त्या फुल टॉस बॉलचा हसत हसत स्वीकार केला. ते निमंत्रण मात्र स्वीकारलं आणि बॉलला त्याची जागा दाखवली. बॉलचा उचलला, फुल टॉसचा पुरेपूर समाचार आणि हा बॉल पाठवला सीमा पार आणि ठोकलाय प्रतीकने. आल्यानंतर हा पहिला षटकार. आक्रमकता झळकली आहे, इरादे स्पष्ट केले आहेत, मोठं लक्ष आहे. 3 ओव्हरचा सामना. या वेळेला गतीमध्ये थोडासा बदल केला गेलेला आपण पाहिला होता. चेंज ऑफ पेस. वैभवचं एक व्हेरिएशन इथे मात्र बीट करून जाते प्रतीक गवंडेला. डॉट बॉल येतोय. 4 चेंडू पूर्ण, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. संघाची धावसंख्या दरम्यान आपण जर पाहिली तर स्कोरबोर्ड वरती धावा लावल्या गेल्या त्या 11. यावेळेला सरळ बॅटने फटका. पुन्हा एकदा फ्लॅट शॉट खेळला आणि तिकडे मात्र अभि आहेत. अभि नाही तो कभी नाही. हा जर झेल सोडला तर प्रतीकच्या बॅटमधून अशा धावा येऊ शकतील आणि त्या धावा जर रोखायच्या असतील तर मला झेल पकडावा लागेल हे अभिने सांगितलं आणि तो झेल पकडला सुद्धा. विकेटचं पतन होत आहे आणि प्रतीक गवंडे तंबूच्या आसऱ्याला परततोय.
प्रजेशने एक चौकार ठोकला, तो आउट झाला. षटकार ठोकला प्रतीकने, तोही आउट झाला. म्हणजे मोठा फटका खेळणं कुठेतरी धोकादायक ठरतंय फलंदाजांसाठी. नवीन बॅटर विशाल लुडबे, एक उंच पुरा धिप्पाड शरीर यष्टीचा फलंदाज. बॅटिंगसाठी मैदानावर दाखल होतोय. वैभवच्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या मात्र एक प्रकारे स्थिरावलेली आपण बघतोय, ती 11 वरती. विशाल लुडबे आणि त्यांच्या समवेत सोहेल शेख मैदानावर बॅटिंगसाठी आहेत. 37चा पाठलाग करायचा आहे. अजून 26 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. पहिल्या षटकाचा शेवटचा बॉल. एकंदरीत 13 चेंडू आहेत आणि 13 मध्ये 26 ची गरज आहे. म्हणजे निम्मे चेंडू आणि दुप्पट धावा, असं मात्र या मॅचचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. विशाल लुडबे. शेवटचा चेंडू. विशाल लुडबे स्ट्राईकवर. आल्या या वेळेला पहिला चेंडू मात्र ऑन साइडला भिरकावलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. 1 बाउन्स 2 बाउन्स. बॉल सीमा पार. रन मिळतील 4. येतोय हा पहिलाच बॉल फेस करत असताना विशाल लुडबेच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवरती चौकार. एक क्वालिटी क्रिकेट आपण अनुभवतोय. एक क्वालिटी युट्यूब लाईव्ह आपण अनुभवतोय. झी क्रिक लाईव्ह या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती क्रिस्टल क्लिअर हाय डेफिनेशन कॅमेरा सोबत केलं जाणार आहे थेट प्रक्षेपण. पहिल्या षटकाचा खेळ दरम्यान संपलाय आणि पहिल्या षटकाखेरीज 2 गडी बाद 15 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रजेश रावले नंतर मात्र प्रतीक गावंडे त्या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतला. त्यांची जागा घेतली होती विशाल लुडबेने. आल्या त्यांनी सुद्धा एक चौकार ठोकलाय. हार्दिक स्पोर्ट्सचं हे भव्य दिव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण बघताय. सिंधुदुर्ग चषक 2025 कोकणस्थ नामवंत खेळाडूंचा खेळ आपण पाहतोय. काल ओपन हाफ मध्ये सुद्धा महाराष्ट्र टेनिस क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेटच्या पटलावरचे तारे सितारे आपण या लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील क्रीडा नगरीमध्ये अनुभवले. दरम्यान संजूच्या हातामध्ये बॉल सोपवलाय. मगाशी मात्र एका ओव्हरमध्ये 9 रन देऊन 2 विकेट त्यांनी पटकावले होते आणि सामनावीराचा पुरस्कार त्यांना दिला गेला होता. परंतु आता समोर मात्र सोहेल शेख सारखा एक मातब्बर खेळाडू. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता आणि या शॉटम पुल सोबत बॉल गुल झालाय. मैदानातून बाहेर सोहेल शेखच्या बॅटमधून एक खणखणीत षटकार. छोट्या चणीचा आणि अगदी आपण जर पाहिलं तर एक सडपातळ बांधा असणारा हा फलंदाज आहे सोहेल शेख. परंतु थंडीच्या दिवसामध्ये टेलिव्हिजनवरती आपण ती बॉडी वॉर्मरची ॲडव्हर्टाईज पाहतो. त्या अमूल बॉडी वॉर्मरच्या ॲडव्हर्टाईज मध्ये असा डायलॉग आहे की पतला है लेकिन गरम है. तसाच काहीसा हा फलंदाज आहे सोहेल शेख. अंगानं बारीक आहे परंतु लांब वरचे षटकार ठोकण्याची क्षमता त्याच्यामध्ये. पहिला षटकार सोहेल कडून. पुन्हा एकदा प्रयत्न तर केला परंतु हा प्रयत्न फसला. मगाशीच म्हटलं की एक मोठा फटका खेळला की दुसऱ्या बॉलवर विकेट येणं नक्की आहे. तेच घडत आले आतापर्यंत. प्रजेश रावलेने एक चौकार ठोकला, तो बाद झाला. प्रतीक गावंडेनं षटकार ठोकला, तो बाद झाला आणि सोहेल शेखनं षटकार ठोकला, तोही बाद झाला. म्हणजे समीरजी मला वाटतंय मोठा फटका खेळणं ही चुकी आहे फलंदाजांची. षटकारासोबत धावसंख्या 21 वर पोहोचली होती. दुसऱ्या चेंडूवरती मात्र माघारी परततोय सोहेल शेख. नवीन बॅटर वैभव मैदानावरती येतोय. एकवीस वर 3 आहेत. 16ची अजूनही गरज आहे. बॉल मात्र शिल्लक राहिलेत ते 10. पाहूया आता इथून पुढे काय घडतंय काय बिघडतंय. 10 मध्ये मात्र 16ची आवश्यकता. संजू स्ट्राईकवर आपण जर पाहिलं तर वैभव. संजूचा पुढचा बॉल. तिसरा चेंडू असेल या ओव्हर नंबर 2 मधला. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल केला वैभवसाठी. संजूचा तिसरा चेंडू. ओव्हरपिच चेंडू होता. या वेळेला बॅट पुरेशी ताकदीने भिरकावलेली आपल्याला पाहायला मिळाली परंतु बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नव्हतं. स्विंग अँड मिस.
डॉट बॉल आलेला पाहायला मिळतोय. तिसऱ्या चेंडूवरती रन नाही आहेत. आता 9 मध्ये 16ची आवश्यकता. वैभव परब स्ट्राईकवर. पुन्हा एकदा मात्र बॅट भिरकावली. पुन्हा एकदा मात्र बीट झाले. पुन्हा एकदा मात्र बॉल विकेट किपरकडे सोपावला गेला तो संजू कडून. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन इकडे मात्र पाहायला मिळतंय. मगाशी ही अशीच गोलंदाजी त्यांनी केली होती. एक षटकात 9 धावा खर्च करून 2 विकेट्स त्यांनी पटकावल्या होत्या. आणि याही ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर पहिला बॉल जो एकमेव असा षटकार आला, त्यानंतर मात्र विकेट आलेली सोहेल शेखची आणि त्यानंतर 2 निर्धाव चेंडू. शेवटचे 2 चेंडू मात्र आता आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावर आहे. वैभव परब बीट झाले. 8 मध्ये आता 16 गरजेच्या. आणि या बॉलवरती पुन्हा मोठा फटका खेळायचा प्रयत्न करत असताना प्रफुल्ल मात्र तिथे पूर्ण एफर्ट्स लावत होते बॉलवर येण्यासाठी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र मला वाटतं हा यशस्वी होईल. पहिली धाव आधी बॉल हवेत असतानाच वेगाने घेतली होती, त्यामुळे दुसरी धाव घेण्यामध्ये थोडीशी मदत मिळाली. 2 धावांचा प्रयत्न होतोय. आता मात्र 7 मध्ये 14ची आवश्यकता असेल. शेवटचा बॉल या ओव्हरचा. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती वैभव परब. संजूच्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. बॅटची अदलाबदली मैदानाच्या आत सुरू झाली. आपण पाहिलं हा फटका खेळल्यानंतर मात्र पुरेसा फटक्यात दम नव्हता, त्यामुळे बॅट बदलली आहे. बघूया बॅट म्हणे बदलल्यानंतर किती फरक पडतोय. यावेळेला पुन्हा एकदा मिस टाइमच स्ट्रोक आलाय. डीप स्क्वेअर लेग मधून मात्र विशाल तिकडे बॉलवरती मिसफिल्ड आणि पुन्हा 2 धावांचा प्रयत्न. बॅकअप साठी मात्र वैभव आले होते. इथे मात्र ओव्हर थ्रो झाला, परंतु तिथे प्रफुल्ल चांगले प्रयत्न करतायत आज यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असताना. शेवटच्याही चेंडूवरती 2 धावा आल्या आणि 2 धावांसोबत संघाची एकंदरीत धावसंख्या आपण जर पाहिली तर स्कोर कार्ड वरती धावा झाल्या त्या 25 आणि उर्वरित 6 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता असेल. निम्मे चेंडू आणि दुप्पट धावा हे समीकरण काही पाठ सोडत नाहीये, परंतु एखादा मोठा फटका इथे मात्र मॅचचं समीकरण बदलू शकेल. आता कोणाच्या हातामध्ये ही जबाबदारी सोपवली जाणार? कालच्या दिवसात 6 चेंडूत 4 धावा या मैदानावरती डिफेंड झालेल्या आपण पाहिल्या होत्या. आजही मात्र तशीच काहीशी गरज आहे. इथे मात्र 6 मध्ये 12 बनवायचे आहेत आणि अभिच्या हातामध्ये मात्र बॉल सोपवला गेलाय. समोर मात्र विशाल लुडबे सारखा एक मातब्बर आणि एक लिजेंड प्लेअर, ज्याचा सन्मान सुद्धा आज आयोजन समितीच्या वतीने व्यासपीठावरती केला गेला. अशा खेळाडू समोर मात्र गोलंदाजी करायची आहे ती अभिला. आज आपल्या नावाला साजेसा असा खेळ मात्र विशाललाही करून दाखवावा लागेल. पहिला चेंडू इथे मात्र प्रफुल्ल बघावा, तिथे मात्र चांगले प्रयत्न प्रफुल्लचे. थोडासा स्लिप झाला परंतु बॉल अडवला, हे महत्वाचं होतं. वाईट अधिक 1 अशा 2 धावा मिळतील आणि हाच मजेशीर खेळ राहिलाय पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये. बऱ्याचदा आपण इंस्टाग्रामवरती रील व्हायरल झालेल्या पाहतो अशा पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धांच्या, जिथे मात्र खेळाडूंची घसरण होते. बॉल पकडत असताना चिखलातून, पाण्यातून, डबक्यातून आणि गवतातून मार्ग काढत मात्र बॉलला अडवायला लागतं, धावा रोखाव्या लागतात आणि त्यावेळेला काही वेळेला खेळाडू असे पडलेले, घसरलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून पावसाळी रबर बॉल क्रिकेट हे एक मजेशीर क्रिकेट म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पावसाची मात्र कमी नक्कीच महसूस होते त्या ठिकाणी आज दिवसभरामध्ये. कालही असंच घडलं. आजही सकाळी पाऊस होता, परंतु स्पर्धा जशी सुरुवात झाली तसं मला वाटतं कोणीतरी त्या पावसाच्या टाकीचं बटन बंद केलं आणि तो पाऊस गायब झाला. सरळ बॅटने फ्लॅट शॉट खेळलाय. फटक्यात आहे वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. वैभव परबच्या बॅटमधून मात्र एक फ्लॅट शॉट, एक खणखणीत लांब लचक उत्तुंग षटकार येतोय. या मॅच मध्ये मात्र कलाटणी, मॅच मध्ये कमबॅक, मॅच मध्ये पुनरागमन होत आहे ते ऋषी 11 हडी संघाचं. संघाची धावसंख्या थेट जाऊन पोहोचेल 3 गडी बाद, 3 वर 3, 33 धावा आणि आता मात्र 5 चेंडूत 4 धावांची आवश्यकता असेल.
आणि हा भिरकावला. या फटक्यासोबत सामना समाप्त होईल. विशाल परबच्या बॅटमधून हा विजयी षटकार येतोय आणि ऋषी 11 हडी वैभव परबच्या बॅटमधून हा विजयी षटकार. आणि या विजयी षटकारासोबत सुपर 3 साठी क्वालिफाय झाला आजच्या दिवसातून पहिला संघ ऋषी 11 हडी. मनपूर्वक